बघू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे। आहे का नाही एकदम मस्त आपलं मलाई पनीर असतं त्याच प्रकारे बनलेलं आहे। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवलेलं आहे टोफू म्हणजे सोया पनीर। एकदम असं मलाई पनीर सारखं बनतं। साधी सोपी रेसिपी आहे, स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे। अशा पद्धतीने व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि साधी सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, सविस्तर कृती आहे। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लगेच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। आज आपण बनवतोय सोया पनीर। तर हे अर्धा किलो सोयाबीन रात्रभर भिजत ठेवलेलं आहे मी। याचा आपल्याला आता सोया पनीर बनवण्यासाठी ह्याचं वरचं साल असं चोळून चोळून सर्व काढून घ्यायचे। एकदम मस्त बनतं हे पनीर आणि सोयाबीनमध्ये खूप भरपूर सारे प्रोटीन्स असतात, फायबर्स असतात। आपण मलाई पनीर आणतो विकत किंवा घरीच बनवतो तसंच होतं हे आणि चव पण छान लागते ह्याची, या पनीरची। सर्व साल काढून घ्यायचं म्हणजे काय होतं ना, आपलं पनीर जे बनवणार आहोत आपण ते असं एकदम पांढरं बनतं आणि या सालामध्ये थोडासा कडवटपणा असतो, तो पण कमी होतो। याला सोया पनीर किंवा टोफू पण म्हणतात। बाजारामध्ये पनीर बाजारामध्ये सुद्धा मिळून जातं, पण आपण घरीच जर बनवलं तर उत्तम। लगेच निघतं हे, बघू शकता हे वरती आलेलं आहे। आणि असं चोळून चोळून घ्यायचं आणि पाणी अजून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे साल आपोआप वरती येतं आणि मग ते वरचं पाणी काढून घ्यायचं। तर हे सर्व साल काढून घेतले, बघू शकता मस्त असं साल निघलेले आहेत। याचं आपल्याला आता मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आपल्याला, म्हणजे याचं दूध काढून घ्यायचं। हे सोयाबीन आपल्याला किराणा मालाच्या दुकानामध्ये, ग्रोसरी माल जिथं मिळतो तिथं सहज अवेलेबल असतं, मिळून जातं आहे तुम्हाला जर बनवायचं असेल तर। आता ह्याला मिक्सी जारमध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याला बारीक फाईन दळून घ्यायचं, म्हणजे आपण नारळाचं दूध जसं काढतो तशाच पद्धतीने काढायचे। पाणी घालायचं थोडं, जास्त पाणी आत्ताच नाही घालायचं, नाही तर व्यवस्थित बारीक होणार नाही। हे थोडं बारीक झालं, अजून पाणी घालायचं आता। आणि आता फाईन बारीक होईपर्यंत आपल्याला ह्याला बारीक करून घ्यायचं। तर आता हे छान बारीक झाले, आपल्याला ह्याला गाळून घ्यायचं आता। तर मी एका डब्यामध्ये घेतले, बघूया आता ह्यामध्ये पण नाही बसणार आहे। ह्याला आता गाळणीने गाळून घ्यायचं। अगोदर थोडं पाणी घालायला लागेल। राहिलेलं आहे अजून, त्यामध्ये मी अजून थोडं पाणी मिक्स केलं म्हणजे आपल्याला पटपट गाळल्या जाईल। त्यामध्ये अजून वरून पाणी घालायचं थोडं। आपल्याला अशाच प्रकारे 3 वेळा, हे राहिलेलं जो चौथा आहे वरचा त्याला 3 वेळा पाणी घालून परत बारीक करून घ्यायचे, म्हणजे यामध्ये त्याला परत आपल्याला खाली जे निघलेलं
दूध आहे त्याला डबल आपल्याला कपड्याने गाळायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे घट्ट दूध निघलेलं आहे. तर ह्याला आपल्याला परत फिरवून घ्यायचं आहे. तर हे दुसऱ्या वेळा परत आपल्याला ह्याला गाळून घ्यायचे, म्हणजे आपलं सोयाबीन बिलकुल वाया गेलं नाही पाहिजे. भरपूर पाणी थोडं पाणी घालायचे. तर परत त्याला एक वेळा फिरवून घ्यायचे. तर आता हे तिसरी वेळा बघू शकता एकदम थोडंसं राहिलेलं आहे. यामधील सर्व पनीरचा जो अंश आहे तो निघलेला आहे. आता आपल्याला साईडला काढून ठेवायचे. तर आता मी हे मोठं पातेलं घेतले आणि त्यामध्ये आपल्याला असा कपडा बांधून घ्यायचा आहे आणि जसं होईल तसं हळूहळू आपल्याला यामध्ये गाळणीनं गाळून ह्या कपड्याने सुद्धा गाळून घ्यायचे. मी एकदमच दाखवते. आणि हे जे दूध आहे हे आपल्याला यावरती टाकायचे आणि गाळून घ्यायचे. हे अशा प्रकारे यामध्ये दूध निघते. आपल्याला ह्याचं व्यवस्थित दूध काढून घ्यायचं. अजून पाणी घालायचं आहे थोडं. तर अशा प्रकारे आपल्याला ह्यातलं दूध काढून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता असं घट्ट दूध निघलेलं आहे. आपलं म्हशीचं दूध असतं त्या प्रकारे. आता आपल्याला सर्व सोयाबीनचं असं अगोदर गाळणीनं गाळायचं आणि नंतर कपड्याने. तर अशाच पद्धतीने मी सर्व सोयाबीनचं बनवून घेणार आहे. तर हे अशा प्रकारे आपले सोयाबीनचं सोया मिल्क म्हणू शकतो तयार झालेलं आहे. आपण याला स्टोर करून आपल्याला हवं तेव्हा ह्याचं पनीर म्हणजे टोफू बनवू शकतो. तर आपल्याला आता याला उकळण्यासाठी ठेवायचं आहे. तर आता आपल्याला गॅसवर चढवलेलं आहे पातेलं आणि आता गॅस पेटवला आहे आणि ह्याला एक छान उकळी घ्यायची. तर त्यामध्ये घालायचं आहे मिरेपूड घालायची अर्धा चमचा. मिरेपूडमुळं आपलं जे टोफू आहे ते खूप छान लागतं, टेस्टी. आणि मीठ घालायचे अर्धा चमचा. नसेल घालायचं तरी चालेल. आणि ह्याला हलवत राहायचं आहे कारण हे चिटकू शकतं खाली. उकळी येते दुधाला तोपर्यंत वाटीमध्ये हे 1 चमचा व्हाईट विनेगर घेतले आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचे 2-3 चमचे. आणि ह्याला सारखं हलवत राहायचं आपल्याला. थोडासा वरील फेस काढून घ्यायचा आहे, जेवढा काढता येईल तेवढा.
तर आता ह्याला छान उकळी आलेली आहे. आपल्याला हे विनेगरचं जे पाणी केलेलं आहे ते थोडं थोडं टाकून हलवायचे. परत हे राहिलेलं टाकून द्यायचे विनेगरचं पाणी आणि हलवून घ्यायचे. सारखं हलवत राहायचे. हे दूध फुटलेले बघू शकता. आता छान असे त्याचं पाणी एकीकडे आणि दूध एकीकडे होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे. वाटल्यास लिंबू जरी टाकलं तरी चालतं, विनेगर नसेल तर. सर्व नासलेलं आहे, म्हणजे फाटलंय दूध व्यवस्थित. तर याला आता गॅस करायचा बंद. तर हे एवढं सोयाबीन गाळून हा चोथा निघलेला आहे. तर आपल्याला आता एक कपडा, एक चाळणी ठेवली स्टीलची खाली, त्यावरती हा कपडा अंथरलाय आणि आपल्याला हे पनीर टाकून तर याला अजून एका कपड्यावरती काढायला लागेल. ह्याच्यावर नाही बसणार, जास्त जाड होईल आपलं पनीर. तर म्हणजे त्यामधील सर्व पाणी व्यवस्थित नाही निघणार, त्यामुळे दुसऱ्या कपड्यावर टाकायचं आहे. जे पनीर बनवतात त्यांच्याकडे मशीन्स असतात. गरम आहे खूप अजून. तर आता हे चाळणीवर बांधून ठेवले. त्यावरती अशी प्लेन डिश ठेवायची एक. त्यावरती ठेवली मी ही उकळी आणि परत हे खलबत्ता. तर मग हे हळूहळू व्यवस्थित त्यामधील पाणी निघतं आणि छान असं मऊ आपलं पनीर तयार होतं. तर दुसरं जे राहिलेलं ते दुसऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. तर हे दुसरं राहिलेलं पण असं बांधून ठेवले. त्यावरती अशी रुंद बुडाची डिश ठेवायची. हा असं खलबत्ता ठेवायचं जड. जेवढं जास्त जड असेल ती वस्तू ठेवायची. तर अशाच प्रकारे ह्याला 8 ते 10 तास ठेवायचं, म्हणजे आपलं छान मऊ पनीर तयार होतं. तर आपण पाहू आपलं पनीर कसं बनलेलं आहे ते. 10 तास झालेले आहेत. बघू शकता एकदम मस्त झालेलं आहे. आपलं मलाई पनीर असतं त्याच प्रकारे. हे बांधल्यामुळे, वजन ठेवल्यामुळे थोडासा मध्ये खड्डा पडलाय. तर हे अशा प्रकारे एवढं पनीर बनलेलं आहे अर्धा किलो सोयाबीनमध्ये. तर आता मी कट करून दाखवते. बघू शकता किती सॉफ्ट बनलेलं आहे. आहे का नाही एकदम मस्त. आपलं मलाई पनीर असतं त्याच प्रकारे बनलेलं आहे आणि भरपूर प्रोटीन्स असतात. आपण घरी नेहमी बनवू शकतो. वाह क्या बात. तर अशा प्रकारे सर्व आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं हे आपलं सोया पनीर किंवा ह्याला टोफू पण म्हणतात. एकदम मस्त झालेला आहे आपला टोफू. याची आपण भाजी बनवू शकतो
आपण पनीर बिर्याणी बनवतो तशी या पनीरची बिर्याणी बनवू शकतो। तर मस्त असं तयार झालेलं आहे। तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ह्याची भाजी कशी बनवायची आणि ह्यामधनं वाटलं कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कमेंट करा। टोफू तुम्हाला एकदम सोपी रेसिपी आहे। तर हे तयार आहे आपलं सोया पनीर किंवा टोफू म्हणतात। एकदम मस्त प्रोटीनयुक्त आपलं तयार झालेलं आहे। मलाई पनीर असतं त्याच पद्धतीने। तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि एक वेळा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि तुम्हाला कसं बनलं हे मला कमेंट करा। आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये। तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।